हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आपला लाईन अँड प्लेनचा पहिला पार्ट आपण अपलोड केलेला आहे. ठीक आहे, एक्सरसाइजचा हा दुसरा पार्ट आहे. क्वेश्चन नंबर 5 पासून मी इथे घेतो आहे तुमचे. ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला मी कन्सेप्ट बऱ्याचशा मागच्या लेक्चरमध्ये क्लिअर करून दिलेले आहेत. आय थिंक सो की आता मला त्या गोष्टी परत परत सांगायची गरज पडणार नाही आहेत. सो वी ट्राय टू अंडरस्टँड की नाव क्वेश्चन नंबर 5 काय आहे आपला आणि काय म्हणतो आपल्याला. असा जर क्वेश्चन आला तर तो 3 मार्कासाठी तुमच्यासाठी 3 मार्काला येऊ शकतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा इथे दिलेले फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. ऑफ द पॉईंट म्हणजे एक पॉईंट आहे आपला. ठीक आहे, हा पॉईंट येतो फ्रॉम द लाईन, ही जी आपल्याला एक लाईन दिलेली. ठीक आहे, बरोबर आहे. x-1/2 y+1/-3 इज इक्वल्स टू z+10/8 दिलेली. ठीक आहे, ह्या लाईनचं. तर यांच्यामध्ये आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ऑल्सो आपल्याला फाइंड करायचं आहे द कॉर्डिनेट्स ऑफ द फूट. ठीक आहे, म्हणजे फूटचे कॉर्डिनेट्स काय ते आपल्याला इथे फाइंड आउट करावं लागतील. म्हणजे बेसिकली हा इथे फूट आहे, हा एक पॉईंट आहे. ठीक आहे, आणि ही लाईन जी दिलेली आहे आपल्याला एक बेसिक लाईन. ठीक आहे, तर इथे फूट सपोज आपला यम असतो. ठीक आहे, फूट काय असतो, यम असतो. तर आपल्याला ह्याचे कॉर्डिनेट्स पण फाइंड आउट करायचे आहेत आणि हे डिस्टन्स पण फाइंड आउट करायचं आहे. हे किती आहे याच्यामधलं डिस्टन्स, ह्या पॉईंटपासून हे लाईनपर्यंतचं हे डिस्टन्स काय आहे आपल्याला. ठीक आहे, तर मग बघा की आपण कन्सिडर करू की यम काय आपला फूट ऑफ द परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ही लाईन आहे आपली, तर इथे हा तो पॉईंट आहे यम जो परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, लाईनला. देन ड्रॉ फ्रॉम द पॉईंट. ठीक आहे, कुठून, पॉईंट बी पासून. तर आपण पॉईंट बी घेतो ऑलवेज. ठीक आहे, लक्षात येतं आहे तुम्हाला. ही आपली अशी लाईन असते. ठीक आहे, इथे आपला हा पॉईंट बी असतो. ठीक आहे, हा आपला यम पॉईंट असतो आणि आपली ही लाईन L1 आणि L2 असते. ठीक आहे ना, लाईन L1 आणि L2 आपण तिला लिहितो. ठीक आहे, तर मग बघा की हा पॉईंट बी आहे आपला. ठीक आहे, आपल्याकडे लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे पूर्ण x-1/2. लक्षात ठेवा हे आपले डिरेक्शन रेशो असतात. काय असतात, डिरेक्शन रेशो ABC आपल्याकडे लिहिले असतात ना. ठीक आहे, तर मी हे इक्वेशन परत एकदा लिहिलं. x-1/2 इज इक्वल्स टू y+1/-3 इक्वल्स टू z+10/8. ठीक आहे, लेट वी कॅन कन्सिडर दॅट की हे सगळे लॅम्बडा. ठीक आहे, काय आहेत, इक्वल्स टू लॅम्बडा करून घेऊ आपण. कन्सिडर दॅट की सगळ्यांना लॅम्बडाने मल्टिप्लाय करून घे, म्हणजे इक्वल्स टू सगळ्यांचा जो रेशो आहे तो काय लॅम्बडा आहे. ठीक आहे, इक्वल रेशो आहे. तर मग बघा इथे इक्वल्स टू आपण लॅम्बडा करून दिला याला. ठीक आहे, देन द कॉर्डिनेट ऑफ एनी पॉईंट, म्हणजे बेसिकली आपला पॉईंट यम आहे. एमचे कॉर्डिनेट्स आपल्याला आता इथून भेटून जातील. कुठले, एक्स, वाय आणि हे झेड आपल्याला कॉर्डिनेट्स काढायचे होते. दॅट्स वाय वी कॅन इक्वल इट विथ अ लॅम्बडा. ठीक आहे, तर मी इथे काय झालं बघा, आता हा एम, हा कसा आला बघा एक्स. ठीक आहे, हा 2 लॅम्बडा, बरोबर आहे, आणि हा मायनसचा प्लस. ठीक आहे, सेम वाय बघा, हा वाय लिहिला, हा -3 झाला इकडे. ठीक आहे, 3 लॅम्बडा आणि हा +1 होता ना, तर त्याला लिहिला आपण -1 साईड चेंज करून. परत हा 8 लॅम्बडा, बरोबर, प्लसचा हा मायनस केला. ठीक आहे, तर याचे कॉर्डिनेट्स आले आपल्याकडे. कोणाचे, यमचे कॉर्डिनेट. एमचे कॉर्डिनेट काय आहेत मग, एक्स, वाय आणि हे झेड आहे. तर काय झाले, ट्वाईस लॅम्बडा +1 -3 लॅम्बडा -1 8 लॅम्बडा -10. ठीक आहे, हे आपण कॉर्डिनेट्स तिथे लिहून काढले. ठीक आहे, त्याला नंबर 1 पण देऊन ठेवलं आपल्याला पुढे लागणार आहे म्हणून. ठीक आहे, सो वी कॅन गो थ्रू अँड पुढे आपण जाऊ. आता इथे बघा आपण तर कॉर्डिनेट्स काढून ठेवलेत. बरोबर आहे, काय काढलेत आपण, कॉर्डिनेट्स काढलेत. सो हेअर दॅट द डिरेक्शन रेशो ऑफ, ठीक आहे, BM, म्हणजे बघा ही लाईन आहे, इथे पॉईंट बी आहे आपला, हा कॉर्डिनेट, हा फूट आहे यम. ठीक आहे, तर याचा जो डिरेक्शन रेशो आहे आपल्याकडे, बरोबर आहे, काय बी आणि यमचा डिरेक्शन रेशो कसा काढणार आहोत आपण, दॅट इज x2 - x1 ने. बरोबर आहे, x2 - x1. तर मग बघा हा बी आहे आपला, हा काय आपला यम. तर बी आपल्याला माहिती होता, दिलेला होता 1,0,0. ठीक आहे, आणि यम आपल्याला दिला होता आपण जो आत्ता काढला. ठीक आहे ना, ह्याचे कॉर्डिनेट्स आपण काढले. तर याच्याकडून काय येऊन जाईल आपल्याकडे, डिरेक्शन रेशो येऊन जाईल. कसा येईल बघा, ह्याला याच्यामधून मायनस करून, बरोबर आहे, यमला बीमधून मायनस करून. ठीक आहे, नाव बी. ठीक आहे ना, बरोबर आहे. मग बघा ट्वाईस लॅम्बडा +1 आणि हा -1 केला. बरोबर आहे, परत -3 लॅम्बडा -1 0. बरोबर आहे, परत 8 लॅम्बडा -10 0. बरोबर आहे. ठीक आहे, हा आला तुमचा. मग आता इथे तर -1 +1 कॅन्सल करून देईल, 2 लॅम्बडा ठेवून देईल इथे. ठीक आहे, इथे तर काही जाणार नाही, ॲज इट इज राहून जाईल. हा -3 लॅम्बडा -1 0 आहे म्हणून इथे पण काही फरक पडणार नाही. ठीक आहे, 8 लॅम्बडा -10 आपल्याकडे डिरेक्शन रेशो येऊन जातील कोणाचे, BM लाईनचे. ठीक आहे, तर BMचे डिरेक्शन रेशो आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे,
द डिरेक्शन रेशो ऑफ द गिवन लाईन, जी आपल्याला लाईन दिली होती ना तिची डिरेक्शन रेशो पण आपल्याला माहिती आहेत, कारण आपल्याकडे जी लाईन दिली ना तिथे तिचे डिरेक्शन रेशो 2, -3 आणि 8 दिला होता आपल्याला, ठीक आहे, गिवन लाईनचे. ठीक आहे, मग इथून बघा आता गिवन लाईनचे आपल्याकडे डिरेक्शन रेशो पण आहेत. सो वी कॅन राईट इट हेअर. दॅट इज 2, -3 आणि 8 अँड दॅट इज आपण ए लॅम्बडा, बी लॅम्बडा और सी लॅम्बडा त्याला लिहितो. ठीक आहे, बेसिकली तेच आहे आपल्याकडे ना. तर मग बघा वी कॅन राईट इट हेअर. आपल्याकडे डायरेक्ट येत आहेत आपण तिथून लिहिले 2, -3 और 8. ठीक आहे, मग बघा की पी एम जी आहे, ठीक आहे, म्हणजे सॉरी ही बी एम लाईन आहे आपली. कुठली लाईन आहे? बी एम लाईन आहे. ठीक आहे, बी एम. ठीक आहे, इज परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन, म्हणजे आपल्याला जी लाईन दिलेली आहे गिवन लाईन, ठीक आहे, x-1, ठीक आहे, x-1 आपल्याला जी लाईन दिली आहे, ठीक आहे, ही लाईन दिसते तुम्हाला x-1/2 y+1/-3 अँड z+10/8. तर ह्या लाईनला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, तर हा बी आहे, सॉरी हां पी लिहिलेला आहे मी तिथे. बी एम इज परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन. ठीक आहे, मग बघा की पी एम बार इक्वल्स टू 0 परपेंडिक्युलर आहेत ना. ठीक आहे, काय आहे? परपेंडिक्युलर. तर आपण काय करतो? क्रॉस प्रोडक्ट इक्वल्स टू 0 घेतो, बरोबर आहे. तर दोघं परपेंडिक्युलर आहेत. तर परपेंडिक्युलर काय आहे? जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय येतो? तुमचा 0 येतो, बरोबर. मग काय करायचं आपल्याला? बी आणि एमच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट इट हेअर. हा होता आपला 2, ठीक आहे, त्यांच्या डिरेक्शन रेशोमधला 2 इंटू हा होता आपला एमचा ट्वाईस लॅम्बडा आला होता, बरोबर आहे, दिसतो इथे ट्वाईस लॅम्बडा इंटू 2, बरोबर. परत मायनस साईन. ठीक आहे, सगळे प्लस असतात ॲक्च्युली, पण हा मायनस याला प्लस करतो आहे. ठीक आहे, मग इथे बघा तुमचा हा -3 आहे, तर प्लस होता तर मायनस झाला. 3 इंटू हा बघा -3 लॅम्बडा -1 आणि तिसरा बघा हा 8 इंटू 8 लॅम्बडा -10. ठीक आहे, हे आला इक्वल्स टू 0. तर आता 2ने जर मल्टिप्लाय केलं तर 4 लॅम्बडा झाला. ठीक आहे, -3 मायनस प्लस. ठीक आहे, आणि 3 9 लॅम्बडा. ठीक आहे, परत मायनस प्लस 3 इंटू 1 3. ठीक आहे, तर 8 इंटू 8 64. ठीक आहे, 8 64 आणि हा लॅम्बडा आला आणि परत 10 इंटू 8 तुमचा झाला 80 लॅम्बडा इक्वल्स टू 0, बरोबर. देन बघा पुढे की आता 4 लॅम्बडा, 9 लॅम्बडा आणि 64 लॅम्बडा जे दिले त्या सगळ्यांची जर ॲडिशन केली, बरोबर आहे, तर 4 लॅम्बडा प्लस 9 लॅम्बडा प्लस 64 लॅम्बडा बिकम्स 77 लॅम्बडा. 77 लॅम्बडाची व्हॅल्यू येते माझ्याकडे. आणि परत 80मधून जर मी 3 मायनस करून घेतले तर येतात माझ्याकडे -77. ठीक आहे, मायनसचे काय केले? 77 लॅम्बडा दिलेले आहेत इक्वल्स टू मायनसचा हा मी केला प्लस 77, तर हे कॅन्सल झाले. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली? +1. लॅम्बडा किती आला? +1 आहे आपल्याकडे आता. ठीक आहे, तर आता हा जो +1 आहे ना लॅम्बडा, काय करायचं आपल्याला? 1मध्ये पुट करून देऊ आपण. ठीक आहे, आपण जे 1 लिहिलं होतं ना, दिसतंय हे. ठीक आहे, इथे जर लॅम्बडाची व्हॅल्यू 1 पुट केली, बघा हा 1 आहे, हा 1 झाला, हा 1 झाला, तर किती होऊन जाईल? 2 + 1 बिकम्स 3. ठीक आहे, आणि हा -3 -1 बिकम्स -4 आणि हा 8मधून जर 10 गेला तर म्हणजे हा आला तुमचा -2. तर 3 -4 आणि 2 आपल्याकडे काय येतील? एमचे कॉर्डिनेट्स भेटून जातील. दिसत आहेत तुम्हाला? हे एमचे कॉर्डिनेट्स आहेत आपल्याकडे. तर एमचे कॉर्डिनेट्स आपल्याकडे काय होऊन जातील बघा आता इथे दिसत आहे सगळ्यांना. ठीक आहे, आय कॅन राईट इट दॅट अगेन. इथे पण लिहिलं आहे बघा, मी तेच लिहिलेलं आहे, बरोबर. तर मग त्याच्यानंतर बघा हा आला तुमचा 3 -4 आणि हा 2 आला, बरोबर. मग परत एमचे कॉर्डिनेट्स भेटले आपल्याला. आता काय काढायचं आहे? एमचे कॉर्डिनेट त्याने एक काढायला लावलं होतं आपल्याला, आपण ते काढलं इथे, बरोबर. दुसरं आपल्याला काढायचं आहे की परपेंडिक्युलर. ठीक आहे, लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर म्हणजे बी पासून एमची जी परपेंडिक्युलर आहे आपली, ठीक आहे, ही परपेंडिक्युलर जी आहे, ठीक आहे, तिचं आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. तर डिस्टन्स कसं काढायचं? डिस्टन्स फॉर्म्युल्याने काढू शकतो आपण. ठीक आहे, मग बघा बी पासून एमसाठी, ठीक आहे, BM √. ठीक आहे, काय केलं आपण? हा आणि हा दोघांचे डिस्टन्स फॉर्म्युल्याचा रेशो बघा. दॅट इज बी होता आपल्याकडे 1,0,0. ठीक आहे, हा 3 -4 आणि हा 2 आला बघा. मग काय करायचं? BM आहे ना, तर 3 -1, बरोबर आहे, रूटमध्ये. दुसरा आला तुमचा -4 -0 ब्रॅकेट स्क्वेअर. तिसरा आला बघा हा -2 0 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा आला तुमचा 3मधून 1 गेला तर 2चा स्क्वेअर होऊन जाईल 4, बरोबर आहे. परत तुमच्याकडे राहणारे हा -4चा स्क्वेअर 16, बरोबर आहे. परत -2चा स्क्वेअर तुमच्याकडे येऊन जाईल 4 + 4. सगळ्यांची ॲडिशन केली तर 24 येतात. ठीक आहे, म्हणजे 6 × 4, जर 4 × 6 केले तर 6 × 24 येतात. तर मी ह्याला रूटमध्ये टाकलं आहे कारण हा आपला रूटमध्ये 24. ठीक आहे,
तर 4√√6 बरोबर आहे. हा किती येतो 2 येऊन जाईल आणि हा रूटमध्ये 6 येईल. ठीक आहे, तर तुमच्याकडे काय येईल त्याचं डिस्टन्स येईल 2√6 युनिट्स. ठीक आहे, किती येणार आहे 2√6 युनिट तुमच्याकडे डिस्टन्स येऊन जाईल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6ला पण बघा. ह्याच्यामध्ये A, B, C पॉईंट दिलेत. R 3 पॉईंट्स आहेत. किती पॉईंट्स आहेत 3 पॉईंट्स. अँड D इज द फूट ऑफ द परपेंडिक्युलर. ठीक आहे, फूट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम A ऑन BC लाईन. ठीक आहे, म्हणजे बघा BC लाईनवरती पॉईंट D आहे आणि तो फूट आहे, म्हणजे ही BC लाईन आहे तुमची. ठीक आहे, BC आहे, त्याच्यावरती काय तुमचा हा D पॉईंट आहे ऑन BC. ठीक आहे, बरोबर. कुठून फ्रॉम A पॉईंटपासून. ठीक आहे, कुठून A पॉईंटपासून परपेंडिक्युलर आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट D. ठीक आहे, आपल्याला काय काढायचे आहेत D पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत, म्हणजे बेसिकली फूट ऑफ द परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तिघं पॉईंट्स आपल्याला इथे दिलेले आहेत. सो वी कॅन अगेन राईट इट दॅट. आपण काय करू पहिले तर दॅट इज द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स. ठीक आहे ना, x1 y1 z1 आणि x2 y2 z2 साठी, म्हणजे की दोन पॉईंट्समधून. ठीक आहे, जर लाईन पास होते तर त्याचं इक्वेशन आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स. ठीक आहे, हे 2 पॉईंट्स आहेत आपल्याकडे. तर x - x1 अपॉन x2 - x1 असतो, इक्वल्स टू y - y1 अपॉन y2 - y1. ठीक आहे, इक्वल्स टू z - z1 अपॉन z2 - z1. हे जे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावं लागतील. ठीक आहे, A दिलेला आहे, B दिलेला आहे, C दिलेला आहे. ठीक आहे, तिघं दिले होते. 1 0 4 0 - 11 13 2 - 3 1. ठीक आहे, मग बघा की आर द 3 गिवन पॉईंट्स. ठीक आहे, आर द 3 गिवन पॉईंट्स आहेत, हे सगळे दिले आहेत आपल्याला तिघं पॉईंट. द इक्वेशन ऑफ द लाईन BC, कारण आपल्याकडे BC जी लाईन आहे त्याच्यावरती आपला फूट D परपेंडिक्युलर आहे, इथे या लाईनवरती आहे. ठीक आहे, बरोबर. मग बघा पासिंग थ्रू द पॉईंट B. ठीक आहे, पासिंग थ्रू द पॉईंट B अँड पॉईंट C. ठीक आहे, मग बघा की इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट B अँड C, तर हे इक्वेशन आहे आपल्याकडे. तर याच्यामध्ये आपलं काय x1 y1 z1 आणि x2 y2 z2 येऊन जातील. बरोबर, मग आपण काय करू आता, जे दिसतंय ना x1 आहे तुमचा, x1 y1 आणि हा z1 बघा. तर 0 - 11 आणि हा 13. ठीक आहे, तर x1 होता तुमचा 0 पुट केलेला. ठीक आहे, y1 होता तुमचा -11, तर मायनस मायनस बिकम्स प्लस. बघा इथे मायनस आहे, तर हा मायनस आहे, तर दोघांना काय करून देईल प्लस. तिसरा झाला तुमचा हा z. ठीक आहे, z किती 13, हा लिहिला -13 तुम्ही. बरोबर, लास्टली x2 y2 x2 - x1, तर हा आला तुमचा x2 होता 2, x1 होता 0. बरोबर, परत y2 होता -3 आणि मायनस मायनस काय केलं आपण याला प्लस केला. बरोबर, z2 होता तुमच्याकडे 1 आणि हा z1 होता तुमचा 13. ठीक आहे, तर मग बघा 2 मधून 0 तर 2 करून दिलेला, तर 11 मधून 3 गेले तर किती उरत आहेत तुमचे समथिंग 8 उरतील. बरोबर आहे, 8 झाले. बरोबर, परत 13 मधून 1 गेला तर ठीक आहे किती येतात -12 येतील. बरोबर, तर इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे डिरेक्शन रेशो इथे भेटून जातील गिवन लाईनचे. कुठल्या लाईनचे, लाईन BCचे डिरेक्शन रेशो तुमच्याकडे 2 8 और -12 आहेत. ठीक आहे, मग बघा दॅट इज वॉट लेट 2 8 -13 इक्वल्स टू आपण लॅम्बडा कन्सिडर करून घेऊ, कारण आपल्याला फूट पाहिजे D. ठीक आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स पाहिजे, तर त्याचे कोऑर्डिनेट्स कुठून येऊन जातील x y z कडून आपल्याकडे येऊन जातील. ठीक आहे, द कोऑर्डिनेट ऑफ द लाईन एनी पॉईंट ऑन द लाईन BC वरती जो पॉईंट आहे, म्हणजे कुठला पॉईंट आहे आपला D पॉईंट हा BC लाईनवरती आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला इथे भेटून जातील. आता बघा हा x होता, तर हा ट्वाईस लॅम्बडा करून दिलेला. बरोबर दिसतो इथे ट्वाईस लॅम्बडा. y बघा हा y हा 8 लॅम्बडा -11. ठीक आहे, z बघा परत z हा -12. ठीक आहे, +13. बरोबर आहे, तर आपल्याकडे पॉईंट Dचे कोऑर्डिनेट्स काय आले बघा. आता Dचे कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे ट्वाईस लॅम्बडा 8 लॅम्बडा -11 -12 लॅम्बडा +13. ठीक आहे, सो दिस इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट D. ठीक आहे, अँड देन हे आपण इक्वेशन 1 याला आपण 1 नंबर देऊन टाकू, कारण आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करून इथे पुट करायची. अँड वी कॅन फाइंड आउट कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट D आपण फाइंड आउट करू शकतो. बघा द डिरेक्शन रेशो ऑफ AD लाईन, आता एक लाईन पण आहे ना की A पासून D आहे ना पॉईंट. बरोबर आहे, गिवन काय दिलं होतं, पॉईंट A इथे होता दुसऱ्या लाईनवरती, हा पॉईंट D होता इथे, आणि इथे ही लाईन होती आपली BC लाईन. ठीक आहे, बरोबर आहे BC. तर हा जो डिस्टन्स दाखवतोय आता याच्यामधलं. ठीक आहे, तर डिरेक्शन रेशो ऑफ द AD लाईन. ठीक आहे, त्याचे आपण डिरेक्शन रेशो फाइंड आउट करू, देन वी कॅन फाइंड आउट अ डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे ना, मग बघा हे त्याचे डिरेक्शन रेशो कसे येतील बघा आपल्याकडे. दॅट इज वॉट आपण काय करू आता, A तर दिला आहे आपल्याला 1 0 4, तर ट्वाईस लॅम्बडा -1. ओके, बरोबर, दुसरा आला बघा 8 लॅम्बडा -11 म्हणजे हा 0. परत
बरोबर, आणि -12 लॅम्बडा प्लस 13 -0, ठीक आहे, बरोबर आहे, सॉरी -4, काय आहे -4, तर याच्यामधून आपण -4 केला, ठीक आहे. 8 लॅम्बडा -11 हा 0 होता म्हणून लिहिला नाही मी, डायरेक्ट ॲज इट इज ठेवला आहे. ट्वाईस लॅम्बडा -1 आला आपल्याकडे, बरोबर. मग बघा, ट्वाईस लॅम्बडा -1, 8 लॅम्बडा -11 अँड -12 लॅम्बडा प्लस 9, हे काय डिरेक्शन रेशो आहेत कोणाचे, ए डी लाईनचे डिरेक्शन रेशो आहेत आपल्याकडे. देन गिवन जी ए डी लाईन आहे, ठीक आहे, द डिरेक्शन रेशो ऑफ द लाईन बी सी आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, लाईन बी सीचे डिरेक्शन रेशो. तर मग बघा की लाईन बी सीचे डिरेक्शन रेशो कुठले होते, 2 8 -12, बरोबर ना, 2 8 -12, बरोबर, 2 8 -12 बी सी लाईनचे डिरेक्शन रेशो, कारण आपण ही बी सी लाईन काढली आहे, त्याचे डिरेक्शन रेशो 2 8 -12 आले होते आपल्याकडे, बरोबर. मग आपण त्यांना लिहिलं हेअर दॅट इज 2 8 -12 सीन्स ही जी ए डी लाईन आहे ती काय बी सीला परपेंडिक्युलर आहे, बरोबर ना. ही ए डी लाईन आहे, हा पॉईंट ए होता, हा पॉईंट होता डी आपला, आणि हा डी पॉईंट कशावरती आहे, बी सी लाईनवरती आहे, आणि काय तो परपेंडिक्युलर, म्हणजे याचा अर्थ ए डी लाईन ही बी सी लाईनला परपेंडिक्युलर आहे. तर याचा अर्थ परपेंडिक्युलर काय क्रॉस प्रोडक्टला 0 करतो की नाही, बरोबर आहे, इक्वल्स टू 0. सो वी हेअर ट्राय टू सॉल्व इट हेअर. बघा मग दॅट इज ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, म्हणजे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0. तर आपण काय करू शकतो, त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो आता. तर मग बघा 2 इंटू ट्वाईस लॅम्बडा -1, बरोबर, 8 इंटू 8 लॅम्बडा -11 -12 इंटू -12 लॅम्बडा प्लस 9, ठीक आहे. तर यांच्यामधून बघा 2 2 जा 4 -4 करून दिलेला, ठीक आहे, सॉरी -2 आहे, हां काय आहे तो -2 आहे आपला, इथे -2 आहे, लक्षात ठेवा. हा मल्टिप्लाय केलेला -4 लिहिलेला आहे मी, ठीक आहे, हा 2 आहे आपला. 8 8 64 आणि 11 8 88 -11 झाले, -88 झाले, -12चा मायनस प्लस 144, ठीक आहे, -12 इंटू 9 108, ठीक आहे, म्हणजे मायनस होऊन जाईल, हा प्लसचा होता त्याला मायनस केला 12 इंटू 9 ठीक आहे. तर मग आपल्याकडे काय येतं आहे, ही बघा, हे आलं आपल्याकडे 4 लॅम्बडा 64 लॅम्बडा आणि 144 लॅम्बडाचा 212 लॅम्बडा, आणि परत मायनस हा 2 आहे बघा, -2 -88 आणि हा 108, यांची ॲडिशन केली तर आपल्याकडे येतं आहे -198. तर हा मायनसचा केला आपण प्लस, बरोबर आहे, 198 आणि हा 212 डिवाइड केला, अँड डिवायडेड बाय 99 डिवायडेड बाय 108 आपले 108 समथिंग येऊन जाईल, ठीक आहे, कारण आपण जर याला डिवाइड केलं 2ने, ठीक आहे, कितीने 2ने, याला 2ने डिवाइड केलं ना, 212ला जर 2ने डिवाइड करून दिलं तर हा आला तुमचा 1, हा तुमचा 0 आणि हा 2 6 जा 12 म्हणजे 106, आणि इथे पण 198ला जर 2ने डिवाइड करून दिलं तर 2 9 जा 18, बरोबर आहे, 1 उरतो आहे, तर परत 2 9 जा 18, बरोबर आहे. तर तुमच्याकडे 99 डिवायडेड बाय 106 येऊन जाईल इथे. परत बघा की आपल्याकडे मग आता लॅम्बडाची व्हॅल्यू किती येते, 99 डिवायडेड बाय 106 आहे, तर ही लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला 1मध्ये पुट करायची, ठीक आहे, कशामध्ये 1मध्ये, दॅट इज कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी आहे. 1 काय होता आपला, ट्वाईस लॅम्बडा 8 लॅम्बडा -11 -12 लॅम्बडा प्लस 13 होता. मग बघा याच्यामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू बघा 99 106 99 106 99 106 मी पुट केलेली. मग बघा याच्यामध्ये हा होता 2, बरोबर आहे, इथे 2, तर मी काय केलं 2 1 जा 2, इथे परत 2 5 जा 10 आणि 2 3 जा 6 करून दिला, बरोबर आहे, म्हणजे काय येतो आहे बघा माझ्याकडे 99 डिवायडेड बाय 53 इथे येऊन घेतो आहे. इथे परत बघा आता हा मी पण 2ने डिवाइड केला आहे, 2 4 जा 10, ठीक आहे, 2 4 जा 8, बरोबर, परत 2 5 जा 10 अँड 2 3 जा 6, बरोबर, म्हणजे 4 इंटू 99 4 इंटू 99 डिवायडेड बाय 53, अँड हा -11 आपला इथे, ठीक आहे, अँड अगेन दॅट इथे पण मी 2ने डिवाइड केलं आहे, 2 6 जा 12 53, ठीक आहे, म्हणजे -6 आहे इंटू 99 डिवायडेड बाय 53 आणि हा प्लस 33. मी परत याला सॉल्व केला, हा तर आहे माझ्याकडे, हा येतो तुमचा 99 इंटू 4, बरोबर, 99 इंटू 4 तुमचा येतो 296 आणि 11 इंटू 53 येतो आपल्याकडे 583 डिवायडेड बाय 53. अगेन दॅट हा 6 इंटू 99 594 येतो मायनस, अँड अगेन दॅट 13 इंटू 53 येतो तुमच्याकडे 689 डिवायडेड बाय 53. सो वेन आय सॉल्व दिस अगेन,
तर 9953 मायनस 18753 अँड 9553 माझ्याकडे आन्सर येतं आहे. हे काय होतं आपले कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी जे आपल्याला फाइंड आउट करायला लावले होते. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस अगेन. इथे पण क्वेश्चन नंबर 7 पण बघा. हा पण 3 मार्कासाठी, हे 3 मार्कासाठी वेगवेगळं विचारलं जाईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. हां, तर बाय कॉम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स. ठीक आहे, काय घ्यायचं आपल्याला, शॉर्टेस्ट डिस्टन्स यूज करायचं आहे, मेथड यूज करायची आहे, फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. बाय कॉम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स डिटरमाइन वेदर द फॉलोइंग लाईन्स इंटरसेक्ट ऑर नॉट. तर ह्या ज्या लाईन्स आहेत ते इंटरसेक्ट करतायत का नाही ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर मग बघा की शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स काय असतं. तर तुम्हाला माहिती आहे की आर बार इज इक्वल्स टू A1 प्लस लॅम्बडा B1 बार हा एक असतो, ही लाईन आहे, ही एक लाईन आहे. ठीक आहे. पहिल्या लाईनसाठी तुमच्याकडे आर बार असतो. ठीक आहे. दुसऱ्या लाईनसाठी पण आर बार असतो. ठीक आहे. मग पहिल्यासाठी बघा A1 बार लॅम्बडा प्लस B1 बार. ठीक आहे. A2 बार प्लस प्लस म्यू B2 बार आहे. ठीक आहे. तर हे दोघं लाईन्स आहेत. या दोघं लाईन्सच्या मधला हा डिस्टन्स आहे. ठीक आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स. तर यांच्यामधून बघा तुम्हाला जर तुम्ही कम्पेअर केलं ना पहिल्या लाईनसाठी, ठीक आहे, फर्स्टसाठी, तर फर्स्टसाठी मी गेलो इक्वेशन म्हणजे पहिल्या याच्यासाठी, तिथून मला ए भेटतो आहे आणि हा भेटतो मला B1. ठीक आहे. A1 आहे माझ्याकडे आय कॅप जे कॅप. ठीक आहे. दुसरा मला भेटतो आहे 2 आय कॅप मायनस जे कॅप. ठीक आहे, बरोबर. आणि दुसरी जी लाईन आहे दिसते तुम्हाला ह्याच्यामधलं, हे पहिलं मी इथे लिहिलेलं आहे. हां, ठीक आहे. तर आपल्याला दुसऱ्यामध्ये बघा हा दिसतो आपल्याला A2. ठीक आहे, काय A2 ट्वाईस आय कॅप मायनस जे कॅप. हा B1 आहे आपल्याकडे ट्वाईस आय कॅप प्लस के कॅप. आणि हा आहे आपल्याकडे B2 आय कॅप जे कॅप मायनस के कॅप. तिघांना लिहिलं. वी हॅव अ फॉर्म्युला अगेन दॅट. कुठला फॉर्म्युला आहे, डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला. हा तुम्हाला फाइंड आउट करावा रिमेंबर करावा लागेल, लक्षात ठेवा याला पण. A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार, B1 बार क्रॉस B2 बार तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. अँड देन वी कॅन सॉल्व डे सेपरेटली. मी सगळ्यांना सॉल्व केलं आहे. पहिले मी A2 बार मायनस A1 बार सॉल्व केला, दिसतोय हा, बरोबर. तर A2 बार मायनस A1 बार ट्वाईस आय कॅप मायनस जे कॅप मायनस आय कॅप मायनस जे कॅप मी घेतला. तर मग बघा ट्वाईस आय कॅप मायनस जे कॅप आहे, तर हा मायनस साईन बघा मायनस आय कॅप करून देईल आणि प्लस जे कॅप करून देईल. तर मायनस प्लस काय होऊन जाईल, कॅन्सल. 2मधून 1 गेला तर किती राहतो आहे, आय. हा जे नाही आहे आय, तर राहून जातो आय कॅप. ठीक आहे. दुसरा तुमचा हा क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, B1 आणि B2चा क्रॉस प्रोडक्ट. तर B1 आणि B2चा क्रॉस प्रोडक्ट आय जे के. ठीक आहे. B1 आपल्याला माहिती आहे 201 आहे, हा दिसतोय 2 जे नाही आहे म्हणून 0 लिहिला, हा के दिसतोय 1, बरोबर. अँड देन आफ्टर दिस आय जे के 1 मायनस 1 मी लिहिला. ठीक आहे. सो आय एम रायटिंग दिस हेअर. दिसतंय हे आपल्याला सॉल्व करता येतं आहे. बघा 0 मायनस 1. ओके, 0 मायनस 1. दुसरा हा बघा, इट इज वॉट -2, बरोबर, -1. अँड देन लास्ट 2 मायनस 0. ठीक आहे. सो हेअर इज दॅट वी कॅन गेट B1 बार क्रॉस B2 बार आपल्याकडे येतो आहे मायनस आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 2 के कॅप. अजून एक यांच्यामधला डॉट प्रोडक्ट आपल्याला काढायचं आहे. तर हा तर आपण काढला आहे. एक आय कॅप येतो आहे, दुसरा येतो तुमचा हा B1 बार B2 बारचा. ठीक आहे. सो हेअर इज दॅट वी कॅन क्रॉस प्रोडक्ट आय कॅपला जर मल्टिप्लाय केलं तर आय कॅपचा आय कॅप तर आपल्याकडे येऊन जाईल. ठीक आहे. आय कॅप आहे 1 इंटू आय कॅप. ठीक आहे, हे तर आहे 1 येऊन जाईल आपल्याकडे. तर 1 इंटू -1 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. सेमचा क्रॉस प्रोडक्ट जो असतो तो असतो 1. जर डिफरंट आला तर तो तुमचा असतो 0. काय तो 0. तर लक्षात ठेवा इथे बघा, इथे बाकी जे पण दिलेलं नाही तो 0 आहे, के पण दिलेला नाही तो 0 आहे, फक्त आय दिलेला आहे. तर आयचा 1 घेतला आणि हा आयचा -1 घेतला. बाकी बघा सगळे 0 0 घेऊन मल्टिप्लाय करून 0 दाखवलेले आहेत हे. तर तुमच्याकडे 1 इंटू -1 बिकम्स -1 येऊन जाईल. ठीक आहे. अँड देन मॅग्निट्यूड आपण काढली, म्हणजे ॲक्च्युली डिस्टन्स आपलं कधीच निगेटिव्ह नसतं म्हणून ह्याला मॅग्निट्यूडमध्ये ऑलवेज दाखवतात, प्लसच येईल याची व्हॅल्यू. तर याचं जर मॅग्निट्यूड काढलं तर किती येईल, बीचं 1चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर. ठीक आहे. 1चा 1 3चा 9 2चा 4. ठीक आहे. टोटल प्लस केलं √14 येतो आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन जे दोन लाईन्स आहेत, जर 0 आलं असतं, ठीक आहे, जर 0 आलं असतं तर त्या दोघं लाईन काय केलं असतं बघा, इथे आपल्याकडे जे येतं आहे ते आन्सर आहे √14. ठीक आहे, फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन. ठीक आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द गिवन लाईन्स इक्वल्स टू. ठीक आहे,
काय आपल्याकडे -1/√14 म्हणजे 1/14 ऑलवेज प्लस लिहितो आपण, ठीक आहे. इज नॉट इक्वल्स टू 0, हे 0 नाही आहे आपल्याकडे, हे 0 आहे का नाही. हे कसं आलं सांगतो. हे √14 काय तुमचं B1 क्रॉस B2 B1 मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2 आहे, ठीक आहे. हे दिसतं आहे. ह्याची व्हॅल्यू किती आली आहे, ह्याची व्हॅल्यू आपल्याकडे आली √14, ठीक आहे. आणि बघा ही दोघांची व्हॅल्यू किती आली ती -1 आली ती, ठीक आहे. दिसते ही दोघांची व्हॅल्यू आली ती -1. तर मग ह्या दोघांची व्हॅल्यू -1 आणि ह्याची व्हॅल्यू √14. तर डिस्टन्स किती आलं, मायनस आलं. आणि मॅग्निट्यूड म्हणजे डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं म्हणून आपण त्याला काय लिहितो, प्लस. तर 1/14 नॉट इक्वल्स टू 0, देअरफॉर हेन्स द गिवन लाईन डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. हे जर 0 आलं असतं तर याचा अर्थ आला असता तुमचा की त्या दोघं लाईन एकमेकांना काय करतायत, इंटरसेक्ट करतायत, ठीक आहे. बरोबर. तर पुढचा जो याच्यामधला सेकंड जो दिला होता दॅट इज वॉट x - 5/4 y - 7/5 दिलेला आहे, z+3 डिवायडेड बाय -5 दिलेला आहे, ठीक आहे. दोन लाईन्स आहेत, ह्या दोन लाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत, ठीक आहे. तर शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन आपण त्याच्यामध्ये फाइंड आउट करू. जसं ह्याच्यामध्ये 0 आला नाही आला, जर त्याच्यामध्ये पण 0 नाही आला तर आपण समजून घेऊ की दोघं लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही आहेत, ठीक आहे. आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे. मग बघा ही आहे आपली पहिली लाईन, ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर इथून आपल्याकडे x1 आणि हा रेशो भेटून जाईल a1चा, दिसतो आहे. हा भेटेल आपल्याकडे a2 b2 x2 y2 z2 a2 b2 c2, ठीक आहे. बरोबर. सो वी कॅन राईट इट देम हेअर, दिसतं आहे. ह्या पद्धतीने आपण त्याला लिहून काढू. आणि सगळ्यांना माहिती आहे हा फॉर्म्युला पण तुम्हाला पाठ करावा लागेल. ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे ह्या लाईनसाठी, ठीक आहे. त्याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आता x2 - x1 y2 - y1 z2 - z1 a1 b1 c1 a2 b2 c2 आपल्याला घ्यायचं आहे. जसं तिथून आपण कंपॅरिझनने काढू शकतो. आणि हा एक डिवाइडमध्ये b1 c2 - b2 c1 क्रॉस स्क्वेअर c1 a2 - c2 a स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. अँड a1 b1 - a2 b1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे सगळे लक्षात ठेवावं लागतील. तर इथून बघा तुमच्याकडे सगळे येऊन जातील. 5 - 7 + 3 होता. ही ज्या लाईन्स आहेत दोघं दिलेल्या -8 7 -7 1 -5 3. इथे बघा x1 आहे 5 y1 आहे 7 z1 आहे -3, ठीक आहे. x2 आहे 8 y2 आहे 7 z2 आहे तुमचा 5, बरोबर. a1 b1 आणि हा c1 आहे a2 b2 c2 आहे, ठीक आहे. तर सगळ्यांच्या व्हॅल्यू आहेत -4. a1ची व्हॅल्यू 4 b1 -4 आहे आणि c1 आहे -5. b1 अगेन a2 7 आहे b2 1 आहे आणि c2 आहे तुमचा 3. सो वी फर्स्ट सॉल्व दिस, ठीक आहे. आपण पहिले याला सॉल्व करू. x2 म्हणजे 8 - 5 x2 - x1 y2 - y1 म्हणजे 7 - 7 आणि z2 - z1 म्हणजे तुमचा 5 + 3, म्हणजे कारण एक मायनस आहे याच्यामध्ये. एक काय तुमचा हा मायनस होता बघा -3 आहे, -3 मायनस प्लस 5 करून दिलेला. सो a1 b1 c1 a2 b2 c2 4 - 5 अँड -5, ठीक आहे. काय तुमच्याकडे -5 आहे. सो अगेन दॅट हिअर परत बघा इथे 4 - 5 हा आहे तुमच्याकडे -5 अँड देन 7 1 3, काय 7 1 3. देन आफ्टर सॉल्विंग दिस हा आला तुमचा 3, हा 0 आला, हा आला तुमचा 8 दिसतो इथे. 7 - 7 0, 8मधून 5 गेले तर 3 आणि 5 + 3 बिकम्स 8, ठीक आहे. अँड देन वेन वी सॉल्व दिस, ठीक आहे. हा आपला 3 आला बघा इथे आणि 5 त्रिक 15 -15 मायनस प्लस 5, ठीक आहे. सेम इथे 4 त्रिक 12 5 7 35, हा 35 प्लस केला आपण, पण हा मधला 0 आहे तर बाकी मधली व्हॅल्यू घ्यायची गरज पण नाही आहे ही, ठीक आहे. हा 8 लिहिला, बरोबर. आणि हा बघा दिसतो हा तुमचा 4 आला इथे 4 1 4 5 7 35 मायनस प्लस. सो हेअर यू कॅन गेट -13 आणि हा आला तुमचा +312, ठीक आहे. 35 अधिक 4 आणि गुणिले 8 तर आपला 312 येऊन जाईल. आणि हा येईल तुमचा 5 म्हणजे -10 गुणिले 3 तुमचा -30 येऊन जाईल. जर 312मधून -30 गेलं तर तुमच्याकडे येऊन जातील समथिंग 882, सॉरी 282, 882 बोलून आलो, ठीक आहे. अँड देन परत हे तर आलं तुमचं, पण खाली जे डिनोमिनेटरला दिलेलं आहे त्याला पण आपल्याला सॉल्व करावं लागतं. तर त्याला पण मी लिहिलं आहे बघा. हा आला तुमचा b1 c1चा b1 c2चा मल्टिप्लिकेशन -15 5 आला आहे, ठीक आहे. देन c1 a2चा मल्टिप्लिकेशन -35 c2 a1चा मल्टिप्लिकेशन 12, ठीक आहे.
A1 B1चं मल्टिप्लिकेशन 4, A2 B1चं मल्टिप्लिकेशन आहे 35. सगळ्यांचा स्क्वेअर केला, सॉल्व करून स्क्वेअर केला अँड व्हेन आय ॲड देम, ठीक आहे, सगळ्यांना ॲड करून माझ्याकडे येते 3830 व्हॅल्यू. ठीक आहे, तर मग ह्याला मी परत सॉल्व करतो आहे. ठीक आहे, काय करावं लागेल मला, फक्त व्हॅल्यूला पुट करावं लागेल. तर माझ्याकडे ही येते इज नॉट इक्वल्स टू 0, 282 भागिले √3830. सो हे 0 नाही आहे म्हणून काय, हेन्स द लाईन्स आर नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. दोघं लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही आहेत. ठीक आहे, सो अगेन दॅट क्वेश्चन नंबर 8 IMP मोस्ट IMP क्वेश्चन आहे, येऊ शकतो 3 मार्कासाठी बोर्डाच्या एक्झाममध्ये. दोघं लाईन्स इथे दिलेल्या आहेत तुम्हाला, इथे केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बाकी काहीच नाही, सेम आहे मागच्या एक्झाम्पलसारखंच आहे. ठीक आहे, तुम्हाला तेच करायचं आहे, बाकी काहीच नाही, जसं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व केलं, बरोबर आहे. तर मी इथे बघा, सगळ्यात पहिले तर आपण काम करू की इथे X1 Y1 आपला जो आहे, ठीक आहे, दोघं लाईन्स जे असतात त्यांच्यामधला X1 Y1 Z1, ठीक आहे, X2 Y2 Z2 अँड A1 B1 C2, बरोबर आहे. A1 B1 C1, A2 B2 आणि हा आला समजा C2. ठीक आहे, सगळ्यांना लिहिलं इंटरसेक्टिंग इच अदर. ठीक आहे, काय म्हटलं आहे त्यांनी बघा, एक्झाम्पल देतानाच म्हटलं की इंटरसेक्टिंग दॅन इंटरसेक्टिंग. ठीक आहे, काय करतात, त्या दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, इंटरसेक्ट करतायत त्याचा अर्थ काय, इक्वल्स टू 0 आहे, याची व्हॅल्यू काय इक्वल्स टू 0 आहे आपल्याकडे. मग आता तर मग आपण काय करू, X2 - X1 Y2 - Y1 Z2 - Z1 A1 B1 C1 डिटर्मिनंटमध्ये टाकून घेऊ. ठीक आहे, तर जर मी डिटर्मिनंटमध्ये ह्या व्हॅल्यू टाकतो आता बघा, 3 - 1 K + 1 0 - 1 2 3 4 1 2 हा आला तुमचा 1. ठीक आहे, तर मग बघा हा 3 - 1 म्हणजे 2, K + 1 तुमचा हा आला -1 आला. ठीक आहे, हा आला 2 3 4 आणि 1 2 1. तर ह्याला मी सॉल्व जेव्हा केलं तर इक्वल्स टू 0 आहे माझ्याकडे. ठीक आहे, तर मी याला सॉल्व केलं तर लास्टली माझ्याकडे 9/2 आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, तर हा होता क्वेश्चन नंबर 8 पण तुमचा. ही होती तुमची एक्सरसाइज. ठीक आहे, आय विल बी कंप्लीट दिस युअर एक्सरसाइज. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.